नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कटोरी ब्लाऊजच्या पुढच्या भागाचं ड्राफ्टिंग बघणार आहोत। अगदी सविस्तरपणे स्टेप बाय स्टेप आणि अचूक अशी मापे घेऊन हे ड्राफ्टिंग मी सांगितलेलं आहे। जर तुम्ही नवीन शिलाई शिकत असाल आणि तुम्हाला जर कटोरी ब्लाऊज शिकण्याची इच्छा असेल तर आजचा व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा, जेणेकरून तुम्हाला हे ड्राफ्टिंग बघितल्यानंतर कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग आणि ब्लाऊज पेपर कटिंग आणि कपड्यावर कटिंग करणं अगदी सोपं जाईल। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे आपण एक कार्डशीट पेपर घेतलेला आहे आणि त्यावर आपण ही जी ब्लाऊजवरून मापे घेतलेली आहेत ती आपण टाकून ड्राफ्टिंग बनवणार आहोत। तर चला, तर ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 12.5 इंच, छाती आहे 32 इंच, कंबर आहे 27 इंच, कटोरी 5, मुंडा आहे 5.5 इंच आणि शोल्डर आहे 5 इंच। तर ही मापे टाकून आपण पेपरवर त्याचं ड्राफ्टिंग काढून घेणार आहोत। तर पूर्ण उंची आहे ब्लाऊजची 12.5 इंच। तर कटोरीचा पुढच्या भागामध्ये आपण उंचीमध्ये 2 इंच मिळवत असतो। तर 12.5 मध्ये 2 इंच मिळवल्यानंतर आपल्या ब्लाऊजची उंची येणार आहे 14.5 इंच। तर 14.5 इंचावर मार्क करून आपण हा मी पेपर इथे कटिंग करून घेतलेला आहे। आणि छाती आहे आपली 32 इंच। तर छातीचा चौथा भाग येतो 8 इंच आणि 8 इंचामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे। तर 2 इंच मिळवल्यानंतर आपल्या छातीची जी रुंदी आहे म्हणजे घडी घेणार आहोत अपर पेपरची 10 इंच। तर 10 इंच मी इथे पेपर कट करून घेतलेला आहे। तर आता याच रेषेवर आपण शोल्डर आहे आपलं 5 इंच। तर 5 इंचावर एक मार्किंग करून घ्यायची आहे आणि मुंडा आहे 5.5 इंच। 5.5 इंचावर एक मार्क करून घ्यायचा आहे आणि इथे हे दोन्ही पॉइंट सरळ रेषेने जोडून घ्यायचे आहेत। आता इथून आपण छातीचं माप टाकणार आहोत। छाती आहे 32 इंच, 32चा चौथा येतो 8 इंच प्लस त्यामध्ये 2 इंच हे आपण शिलाई मार्जिन घेतलेलं आहे। इथे हे पॉइंट जोडून असा इथे बॉक्स तयार होत असतो। आता शोल्डर लाईनला आपण इथे गळारुंदी घेणार आहोत। तर 32 साईजसाठी आपण 2 इंच गळारुंदी घ्यायची आहे आणि गळारुंदीपासून आपण खाली पुढच्या गळ्याचं माप टाकणार आहोत। तर पुढचा गळा आहे आपला 6 इंच। तर 6 इंचावर एक पॉइंट द्यायचा आहे आणि सरळ रेषेने ते पॉइंट आपण जोडून घ्यायचे आहे। तर वरती 2 इंच घेतलेला आहे, तर आपण खाली पाव इंच वाढून 2.25 इंचावर इथे असा हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि इथे आपण गोल गळ्याचा शेप देऊन घेऊया। तर आता आपण इथे खाली कंबरेचं माप टाकून घेणार आहोत। कंबर आहे आपली 27 इंच। तर 27चा चौथा येतो 6.25 इंच प्लस पुढे 1 इंच आपण पाठीमागच्या टक्ससाठी घेत असतो आणि 2 इंच आपला आहे शिलाई मार्जिन। तर असं हे पूर्ण आपण इथे बॉक्स तयार करून घेतला। तर आता आपण मुंड्याला शेप देण्यासाठी पुढचा मुंडा किती इंचावर शेप देण्यासाठी घेणार आहोत। तर पुढचा मुंडा 32 साईजसाठी 1.25 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे आणि या रेषेचा मध्य काढायचा आहे आणि हे तिन्ही पॉइंट आपण असे शेप देऊन मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे। मुंड्याला आकार देताना इथे पाव इंच खाली घ्यायचा आहे। तर आता आपण योगपट्टीचं माप टाकून घेणार आहोत। तर गळ्याच्या साईडने योगपट्टी आपली असते 3 इंच आणि कमरेच्या साईडने पण 3 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे आणि सरळ रेष आखून घ्यायची आहे।
गळ्याच्या साईडने योगपट्टीला आकार देण्यासाठी 1 इंच वरती घ्यायचा आहे आणि क्रॉसमध्ये योगपट्टीचा असा आकार देऊन घ्यायचा आहे। तर याच रेषेवर आपण कटोरीचं माप टाकत असतो। तर कटोरी आहे 5 इंच, तर 5 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे। तेच अंतर 5 इंच थोडं वरती जाऊन तिथे मार्किंग करून घ्यायचं आहे आणि सरळ पट्टीच्या साहाय्याने एक सरळ उभी रेष देऊन घ्यायची आहे। आता पुढील मुंड्याच्या साईडने कटोरीला शेप देण्यासाठी 2.25 इंचावर एक मार्किंग करायचं आहे आणि गळ्याच्या साईडने 1 इंचावर मार्किंग करायचं आहे आणि हे दोन्ही पॉईंट जोडत कटोरीला शेप देऊन घ्यायचा आहे। तर आपला पाठीमागच्या गळ्यानुसार आपण इथे शोल्डर उतार देत असतो। तर पाठीमागचा गळा जर 9-10च्या पुढे असेल तर इथे 1/2 इंच शोल्डर उतार द्यायचा आहे। तर इथे बघा आपण हे सर्व ड्राफ्टिंग करून घेतलेलं आहे। आता मी तुम्हाला ते जी आपण मापे घेतलेली आहेत ती मी व्यवस्थित लिहून दाखवणार आहे, जेणेकरून ते तुम्हाला समजणं अगदी सोपं जाणार आहे। तर इथे बघा हे आपण गळारुंदी घेतलेली आहे, किती आहे तर 2 इंच आपली गळारुंदी आहे आणि जे आपलं पूर्ण शोल्डर आहे ते किती आहे ते 5 इंच पूर्ण शोल्डर आहे। तर आपण मुंडा किती घेतलेला आहे तर मुंडा आपला 5.5 इंच आहे। तर इथे मी अंडरलाईन करत आहे जेणेकरून तुम्हाला समजणं अगदी सोपं जाणार आहे, कुठली मापे किती इंच वगैरे घेतलेली आहे। तर हा पुढील मुंड्याचा आपण जो आकार दिला आहे तो किती इंचावर दिलेला आहे तर तो आपण 1/2 इंचावर दिलेला आहे। तर जे हे अंतर आहे आपल्या छातीचा चौथा प्लस 2 इंच, छातीचा चौथा प्लस 2 इंच। छातीचा चौथा किती आहे इथे आपला छाती आहे 32/4, तर छातीचा चौथा येतो आपला 8 प्लस 2 इंच। तर छातीची घडी आपली आहे 10 इंच। 10 इंच ही रुंदी आहे आपल्या छातीची। तर इथे आपण योगपट्टी आहे आपली 3 इंच। या साइडने पण 3 इंच। कटोरी 5 इंच। मुंड्यापासून आपण कटोरीला किती इंचावर शेप दिलेला आहे तर 2.25 इंचावर आपण इथे शेप दिलेला आहे। पुढचा गळा आहे आपला 6 इंच। कटोरीला शेप देण्यासाठी आपण इथे 1 इंच हे अंतर घेतलेलं आहे। हे अंतर आपलं 1 इंच आहे आणि आपण शोल्डर उतार 1/2 इंचावर आपण इथे शोल्डर उतार दिलेला आहे। अशा प्रकारे हे आपण ड्राफ्टिंग इथे बनवलेलं आहे।
अशा प्रकारे हे आपण कटोरी ब्लाऊजच्या पुढच्या भागाचं ड्राफ्टिंग बनवलेलं आहे। ती सविस्तरपणे आणि स्टेप बाय स्टेप असं इथे मी तुम्हाला हे ड्राफ्टिंग बनवून दाखवलेलं आहे। अगदी जरी तुम्ही नवीन शिकत असाल आणि तुम्हाला कटोरी ब्लाऊजची एवढी माहिती नसेल तर हे ड्राफ्टिंग बघितल्यानंतर तुम्ही अगदी सहजपणे कटोरी ब्लाऊज कटिंग करू शकता आणि ब्लाऊज शिवू शकता। तर इतकी सोपी पद्धत आहे। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।